काय झालं असेल? कुठे असतील हे? इतका उशीर कधीच होत नाही यांना. मग आज काय झालंय? फोनही करू शकत नाही, गाडीवर असतील. उगाच माझ्या फोनने. नाही अनु, उगाच नको ते विचार मनात आणू नकोस. येतील हवी. मला माहिती आहे, तू चिडली असणार आहेस, पण काय करू? आपल्याच घरासाठी करतोय ना हे सगळं. इच्छा नसताना मन मारून करावं लागतंय सगळं. आणि हे सगळं समजावत बसणे इतकी ताकद नाहीये का आता माझ्यात. तुला हे सगळं कितपत कळेल हे सुद्धा माहित नाही मला. म्हणून हा गजरा आणलाय. मला खात्री आहे हा गजरा बघून तुझा सगळा राग निभळेल. काय वेळ बघितलीये? कधीची वाट बघते मी. किती उशीर. तुम्हाला माहिती आहे ना, आज वटपौर्णिमा होती, माझा उपवास आहे. मी तुमची वाट बघत होती, तुमच्या सोबत जेवणार होते. कॉलही नाही केला तुम्ही. किती वेळ थांबायचं तुमच्यासाठी? बरं, कॉल केला नाही, कळवलं नाही, आणि तुम्ही ते शनाईच्या घरी जाऊन जेवून आला. काही वाटतं की नाही तुम्हाला? मी जे विचारते त्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला, बस. तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं होतं, माझा उपवास आहे, मी तुमच्याबरोबर जेवते. इतके वर्ष करते ना, मग तुम्ही जेवून आलात. आता जाऊ दे, मी जेवते, तुम्ही माझ्या सोबत तरी बसा. तेवढं तरी कराल? तू ऐकून तर घे माझं. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. इथे भुकीने जीव चाललाय माझा, पण तुम्ही या बाहेर जेवून. याला काय अर्थ आहे? मी जेवायला घेते. मी सांगितलं होतं का उपवास करायला? मी सांगितलं होतं का तुला उपवास करायला? असं काय होणार आहे? तू उपवास धरलास तर पैसे मिळणार आहेत आपल्याला. तू उपवास धरला म्हणून कर्जमाफी होणार आहे. तू उपवास धरला म्हणून काम मिळणार आहे मला. काय होणार काय तू उपवास धरल्यानी? उपवास मी तुमच्यासाठी ठेवला. अरे पण मी नव्हतो म्हणालो ना. भूक लागली, जेवून घ्यायचं होतं. काय मी कंपल्सन केलं होतं का? नाही, मी आल्याशिवाय जेवू नको म्हणून. जेवली असती समजा तर मी काय मरणार होतो का? अहो, काय अभद्र बोलते ते, पण आजच्या दिवशी. काय करू मग मी? काय म्हणणे तुझं? तुला माझ्या बरोबर जेवायचंय ना? तेवढ्यासाठी चाललाय ना सगळा आकांत तांडव तुझा? चल जेवूया, चल. अहो, चल काय करताय चल तुम्ही? म्हटलं ना. चल ना, जेवू ना आपण. चल चल, सगळं करणार मी आता. काय करताय मला तुम्ही? ए, लांब व्हायचा माझ्यापासून. बायको बरोबर जेवायचंय बाबा. तुम्ही चला, सोडा ते. चला 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 चला. मी सगळं घेऊन येणार. अनुप्रिया तू चल. तुम्ही चल, मला जेवायचंय तुझ्या बरोबर. तुम्ही ते सोडा. मी सांगतो तुला, मला तुझ्या बरोबर जेवायचंय. तुम्ही ते- काही झालं आम्हाला- तरी तुझ्या बरोबर जेवणार आहे मी. चल मागे हो, चल चल. आता तुला भरवतो, मी खातो, सगळं करणार मी. हे अहो. बघ, सगळं जेवणासाठी चाललेलो आहे. हे आपलं जेवण. चला आता जेवूया. अहो, ऐका ना. हो, ऐका ना प्लीज, तुम्ही थांबा ना. मध्ये म्हणत ना, जेवतो ना मी. हे बघ जेवतोय बघ. बाबा,
बाबा काय करताय तुम्ही? तिला सांगा मध्ये बोलू नकोस. तू गप्प बस ना. तू जा तुझ्या खोलीत. मी कुठेही जाणार नाहीये. पिहू, बाबा काय करतायत ना ते बघायचंच आहे मला. आई आई शांत हो, प्लीज शांत हो. तू नको बाबांचं वागणं मनाला लावून घेऊस. ते काही सुधारणार नाहीत. आई बाळा, त्यांची काही चूक नाही. चूक माझी. ते कामात असतील, टेन्शन मध्ये असतील, त्याचा विचारच नाही केला मी. ते आले आले मी सरळ त्यांना बडबडायला लागले. चूक माझी आहे. नाही आई, ते नेहमीच असं करतात. बाहेरून वैतागून येतात आणि तिकडचा राग तुझ्यावर काढतात. आई तू आज दिवसभर उपाशी आहेस, त्यांची वाट बघतेस, याचा त्यांनी विचार करायला नको का? आई जाऊ दे, सोड. बाबा जेवलेत, तुझ्यासाठी काही उरलं नाहीये. मी खिचडी टाकते पटकन, चल. नाही, ती इच्छा मेली आहे. आणि अगं असं काय करतेस? दिवसभर उपाशी आहेस तू. आता खाल्लं नाहीस तर चक्कर येऊन पडशील. तुम्हा बायकांना काय हौस असते अन्याय सहन करायची? नवरा जेवलाय ना पोटभर, मग आपणही खाऊन घ्यावं. जे झालंय त्याचा विचार करून रडत बसण्यात काय पॉइंट आहे? का स्वतःला त्रास करून घेतेस? आई, तू आज उपाशी आहेस, उद्या उपाशी राहशील, तुझी तब्येत बिघडेल. पण म्हणून तुझ्याकडून अपेक्षा करणं कोणी बंद करणार नाहीये. उद्या सकाळी बघ, सगळ्यांच्या हाका तयार असतील. अनु चहा दे, अनु नाश्ता दे, अनु डबा दे. आई पण तू जेवलीस की नाही? तू जेवतेस का? याचा कोणालाही फरक पडणार नाहीये. आई असं बघू नकोस माझ्याकडे. या सगळ्या गोष्टींची जाणीव मला तुला बघूनच झाली.